आजच्या अध्ययनासाठी मी पहिले तिमोथी याचा 6वा अध्याय आणि वचन 10 हे घेतलेलं आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे की पैशाचा लोभ हा सर्व दुष्ट कृत्ये यांचा मूळ आहे. सर्व दुष्ट कृत्ये यांचा मूळ आहे पैशाचा लोभ. आता पैशाचा लोभ हा असतो तरी काय? बऱ्याच लोकांना हे समजत नाही. गरज नसताना सुद्धा जर तुमच्याकडे काहीतरी आहे आणि त्यामध्ये तुम्ही मल्टिप्लिकेशन आणता गरज नसताना सुद्धा. आता इथे मी हा शब्द वापरलेला आहे, गरज नसताना सुद्धा. आता याचं मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. एक नवीन दाम्पत्य ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे. लग्न झाल्या त्यांना असं वाटतं की आपण भाड्याच्या घरात कशाला राहायचं, आपण आपलं स्वतःचं घर घेऊया. स्वतःचं घर ते घेतात, इन्स्टॉलमेंट भरतात, लोन काढतात आणि ते लोन पूर्ण करण्यासाठी त्यांना जवळपास 20 वर्ष लागतात. आता 20 वर्ष लागल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपलं अजून एक घर असावं, म्हणजे आपला पॅसिव्ह इन्कम एक जनरेट होईल. आणि मग ते परत लोन काढतात आणि मग परत 20 वर्ष ते फेडत राहतात. किंवा तुमच्यामधला कोणी असेल ज्याच्याकडे तुम्ही बघता 2 वस्तू आहेत, तर तुम्हाला पण तुमच्या घरामध्ये 2 वस्तू आणण्याची इच्छा होईल, जरी त्याची आवश्यकता नसली तरी. तर लोभ इथून सुरू होतो. छोट्या छोट्या गोष्टींमधनं लोभ चालू होतो. आणि आपल्याला हा विचार करायचा आहे की गरजेपेक्षा जास्त जर आपण घेण्याचा प्रयत्न करतो तर तिथे प्रॉब्लेम आहे. गरजेपेक्षा जास्त जर तुम्ही घेत आहात तर गरजवंतांना तुम्ही द्या. आता तुम्हाला जर खूप पैसे कमवायचे असेल, गरजेपेक्षा जास्त पैसे, तर जे पैसे परमेश्वर तुम्हाला देईल त्या परमेश्वराला तुम्हाला सांगायचं आहे की त्या पैशांचं तुम्ही काय करणार आहे, तुमचे उद्देश काय आहेत. तर हे तुमचे उद्देश जे आहेत ते स्पष्ट असायला पाहिजे. परमेश्वर तुम्हाला तुमच्या गरजांपेक्षा जास्त प्रोव्हाइड करू शकतो, पण तुमचा उद्देश काय आहे हे तो निश्चितच पाताडणार. म्हणून लोभ धरू नका, कुठल्याच गोष्टीचा लोभ धरू नका, ईर्ष्या धरू नका. मग ती दुसऱ्यांच्या दागिन्यांकडे पाहून, दुसऱ्यांच्या कपड्यांकडे पाहून. परमेश्वर म्हणतो लोभ धरू नका. तुम्हाला जे पण पाहिजे ते मी तुम्हाला देणार आहे. आणि तुम्हाला जर जास्त पाहिजे आहे, वाजवीपेक्षा जास्त, तर तुम्ही मागा, मी ते पण तुम्हाला द्यायला तयार आहे. पण तुमच्यामध्ये एक पर्पज असला पाहिजे. त्या पर्पजद्वारे तुम्ही देवाच्या पुत्रासाठी कार्य कराल या धर्तीवर. गॉड ब्लेस यू. आमीन.